Okay. Good afternoon to all. Good afternoon to all. Today we have to see the problems on load duration curve. We have previous lecture we have seen the problems on load curve. Now just we will take only one problem. It's very simple as like that of load curve. So first problem, first example, a power station has following daily load curve. A power station has following daily load curve times in hours, load in megawatt. Times in hours 6 to 8, 8 to 12, 12 to 16, 16 to 20, 20 to 24 आणि 24 to 6. त्यांनी काय दिले टाइम्स दिलाय आणि लोड इन मेगावॅट दिलाय 6 ते 8 ला किती 20 मेगावॅट 8 ते 12 ला 40 60 20 50 आणि 20 प्लॉट द लोड कर्व अँड लोड ड्युरेशन कर्व in this example they have asked load curve and load duration curve. आपल्या मागचे जे एक्झाम्पल बघितले त्यामध्ये काय म्हटलं होतं फक्त प्लॉट द लोड कर्व ओनली, but in this example they have asked load duration curve also. So we have to plot the load curve and load duration curve. So also calculate energy generated per day. Also calculate the energy generated per day. एवढंच एक्झाम्पल आहे. इन दिस एक्झाम्पल फर्स्ट वी विल ड्रॉ लोड कर्व. पहिल्यांदा काय करायचंय तुम्हाला लोड कर्व ड्रॉ करायचंय. मग लोड कर्व साठी तुम्हाला काय लागेल वाय ऍक्सिस परत एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिस. मग वाय ऍक्सिस वर काय घेतलं त्यांनी लोड घेतला लोड्स इन मेगावॅट आणि एक्स ऍक्सिस वर काय घेतलं टाइम्स इन अवर्स मग आता त्याच्यानंतर पुढे 6 to 8 8 to 12 24 अवर्सचा आहे. मग मी प्लॉट केलं 0 4 8 12 16 20 24. हे कशामध्ये दिले आपल्याला 6 8 8 12 12 16 24 म्हणजे 24 अवर्स मध्ये दिले 12 13 14 15 16 अशा टाइप मध्ये दिले. मग आपण कसं केलं 0 4 8 12 16 20 24 ड्रॉ केलं टाइम ऑन एक्स ऍक्सिस. इकडे ड्रॉ केलं इकडे किती दिले 20 40 60 20 50 20. मग इकडे कसं केलं आपण वाय ऍक्सिस वर 10 20 30 40 50 60 असं ड्रॉ केलं. मग आता फर्स्ट टाइम 6 to 8 म्हणजे हे कसलं असणार आहे मॉर्निंगचं असणार आहे. 6 to 8 बघितलं मी 6 to 8 कुठे दिसते तुम्हाला बघा 6 to 8 लोड ड्युरेशन कर्व मध्ये इथपर्यंत 6 to 8 किती आहे मेगावॅट 20 मेगावॅट आहे. मग आपण तुम्ही काय ड्रॉ केलं 20 अप टू 8 अवर्स ड्रॉ केले. सॉरी 6 to 8 एक मिनिट इथं 6 to 8 कसं घेतलं 8 to 12 किती 40 8 to 12 पुढचं बरोबर आहे 12 to 16 बरोबर आहे 16 to 20 बरोबर आहे 20 to 24 बरोबर आहे. हे चुकलंय काही आय थिंक सो हे चुकलंय ह्यांचं 6 to 8 म्हणजे कुठून घ्यायला पाहिजे होतं 6 ते 8 4 इथं 5 असणार आहे. हा 6 नसलं तरी इथं 0 इथं 1 इथं 2 इथं 3 इथं 4 इथं 5 इथं 6 इथं 7 आणि इथं 8. हा मग आता 1 2 3 4 त्यांनी दिले 6 म्हणजे 4 नंतर असणार ना 5 आणि हे 6 इथं असणार आहे 6 इथं आणि 20 म्हणजे 20 ला इथं जर गेलं तर इथं असा येणार आहे हा कर्व आणि मग हा इथं असा येईल 20 to 8 आणि मग हे असं येईल. तर इथं बघा हे ह्यांचं चुकलेलं आहे 6 to 8 तुम्हाला ड्रॉ करायचंय तर तुमचं 6 जिथं आहे तिथं तुम्ही लोड पॉइंट ड्रॉ करायचा. परत 8 to 12 40 8 to 12 40 ला मी इथं क्लिक केलं इथं ड्रॉ केलं 40 परत 40 कुठपर्यंत आहे 12 पर्यंत आहे मग 12 पर्यंत घेतला. परत 12 to 16 किती आहे 60 आहे
60 ला गेलो आपण, इथपर्यंत घेतला. परत 12 to 16 60 आहे, कितीपर्यंत? 16 पर्यंत. 16 पर्यंत इथं नेलं. परत 16 ला नंतर कुठं आला? 16 ते 20 ला 20 आला, खाली घेतला आपण. 16 ते 20, 16 to 20. सो 10 20 30 40 50 60. त्याच्यामध्ये 10 20 कुठे आहे? आडव्या रेष बघितली. परत अजून 20 ला गेलो, 20 वरून 20 ते 24, 20 ते 24 50 आहे, 50 ला गेलो, इथं दिसती 50 ची आडवी लाईन. 50 ला 20 ते कुठपर्यंत आहे? 24 पर्यंत आहे, 24 पर्यंत घेतला. आणि परत 24 ते 6, 24 ते 6 ला परत खाली 20 पर्यंत आलो. हे 20 पर्यंत, हे इथं 20 दिसते. तर हा काय ड्रॉ केला आपण? लोड कर्व ड्रॉ केला. पण आता मला काय बघायचंय? ह्याच्यावरून लोड ड्युरेशन कर्व काढायचंय. तर लोड ड्युरेशन कर्व कसा काढणार? आता सांगा. लोड ड्युरेशन कर्व आपण बघितलं होतं थेअरी त्याची. आधी काय करायचं? कोणत्या ऑर्डरने आपण प्लॉट करायचं? कोणत्या ऑर्डरने प्लॉट करायचं आपण? हा, एनीवन? वी हॅव टू प्लॉट द डिसेंडिंग ऑर्डरने तुम्हाला काय करायचंय? प्लॉट करायचंय लोड ड्युरेशन कर्व. म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्यात हायेस्ट कुठला? मॅक्झिमम लोड कुठे आहे? मॅक्झिमम लोड 60. 12 ते 16, 13 14 15 16, किती अवर्स आहेत? किती अवर्स आहेत? 4 अवर्स. मग बघा, मी एक्स ऍक्सिस ड्रॉ केला, वाय ऍक्सिस ड्रॉ केला. एक्स ऍक्सिस वर लोड घेतला, वाय ऍक्सिस वर टाइम घेतला. आणि आता मला काय करायचंय? लोड ड्युरेशन कर्व ड्रॉ करायचंय. तर लोड ड्युरेशन कर्व काय करणार? मी सगळ्यात हायेस्ट पॉईंट बघणार, डिसेंडिंग ऑर्डरने जायचंय. डिसेंडिंग ऑर्डर मध्ये पहिल्यांदा हे येणार 60, सेकंड 50, आणि थर्ड 40, आणि फिफ्थ 20 असे. मग बघा, पहिल्यांदा काय? 60 4 अवर्स साठी. बघा 60 पहिल्या 4 अवर्स साठी दिसते. 0 to 4 60 ड्रॉ केला. आता परत कुठे आलाय? 50 ला. मग मी 50 ला गेले. 50 कुठपर्यंत आहे? 50 20 ते 24, हाऊ मच अवर्स? 4 अवर्स. 4 ते 8 4 अवर्स साठी ड्रॉ केला. इथं 4 अवर्स साठी ड्रॉ केला. इथं 60 आहे तो ऑलरेडी. 12 ते 16 म्हणजे 4 अवर्स साठी ड्रॉ केला. आता नेक्स्ट आहे 40. 40 ला गेलो. 40 किती अवर्स साठी? 8 ते 12, 9 10 11 12, किती अवर्स साठी? 40 4 अवर्स साठी. परत मी 40 ड्रॉ केला 4 अवर्स साठी. 4 अवर्स म्हणजे कुठं आलं? 8 ते 12, इथं 8 पासून 12 पर्यंत 4 अवर्स, इथं 4 अवर्स म्हणजे इथंपर्यंत ड्रॉ केला. नेक्स्ट किती आता राहिला? 20, 6 to 8 अवर्स म्हणजे 6 ते 7 ते 8, 2 तास. आणि इकडचे इथले 16 ते 20 म्हणजे किती? 16 ते 20 म्हणजे 17 18 19 20, इथले 4 तास. इथले 20 चे 4 तास, इथले 20 चे 2 तास, आणि अजून 20 कुठे? 24 ते 6. 24 ते 6 म्हणजे 12 ते 1, 1 ते 2, 2 ते 3, 3 ते 4, 4 ते 5, 5 ते 6, इथले 6 अवर्स. म्हणजे टोटल किती अवर्स झाले हो? 6 4 10 आणि 2 12, 12 अवर्स साठी झालं. म्हणजे ह्या 12 पासून 24 पर्यंत तुमचा काय झाला? हा 20 अवर्स लोड झाला. म्हणजे हा 12 अवर्स साठी झाला. मग आता बघा 24 अवर्स येते का बेरीज? हा 4 तास युटिलाइज झाला, हा 4 तास युटिलाइज झाला, हा 4 तास युटिलाइज झाला. मी 4 3 12 आणि हे 12, 24 अवर्स झाले तुमचे. म्हणजे हा लोड ड्युरेशन कर्व बरोबर आहे. कसं? 60 हायेस्ट पॉइंट बघितला, त्याचे किती अवर्स झालेत बघितले. 60 ला गेला 4 अवर्स साठी आहे, 4 अवर्स साठी ड्रॉ केला. परत 50 ला गेला 4 अवर्स साठी आहे, 4 अवर्स ड्रॉ केले. परत 40 ला गेलात किती अवर्स साठी? 4 अवर्स साठी. आणि परत 20 मोजलं तुम्ही, इथे 2 तास, इथे 4 तास, आणि इथे 6 तास, टोटल 12 तास आपण इथं प्लॉट केलं. म्हणजे ह्याला काय म्हणायचं? लोड ड्युरेशन कर्व. डिसेंडिंग ऑर्डरनं जर बघितलं तुम्ही, डिसेंडिंग ऑर्डरनं तर काय आहे? लोड ड्युरेशन कर्व आहे. काय आहे? लोड ड्युरेशन कर्व. कळते सगळ्यांना? कळालं का एक्झाम्पल? हे लोड ड्युरेशन कर्व कसा काढला कळालं का? अजून एकदा सांगू का? हो नाही काहीतरी बोला की. चॅट बॉक्स मध्ये लिहू नका. अजून एकदा सांगते बघा.
अ पॉवर स्टेशन हॅज अ फॉलोइंग डेली लोड कर. सगळ्यांना डेली लोड कर आता प्लॉट लोड कर ड्रॉ करता येतो सगळ्यांना. मग आता त्यांनी काय दिलंय 6 to 8 टाइम दिलाय, परत 8 to 12 टाइम दिलाय, म्हणजे हे 24 अवर्स दिलेत आणि त्या 24 अवर्सला किती लोड लागतोय, त्या 24 अवरला किती लोड लागतोय हे तिथं दिलंय. मग लोड ड्युरेशन कर्व म्हणजे काय, तर डिसेंडिंग ऑर्डरनी तुम्ही काय करायचंय, कर्व प्लॉट करायचंय. लोड कर्व जो आहे तो डिसेंडिंग ऑर्डरनी प्लॉट करायचंय. डिसेंडिंग ऑर्डरनी म्हणजे सगळ्यात मोठा आधी, त्याच्यानंतर त्यापेक्षा छोटं, त्यापेक्षा छोटं, सगळ्यात लहान, असं तुम्हाला काय करायचंय, लोड ड्युरेशन कर्व ड्रॉ करायचंय. हा आहे तो लोड ड्युरेशन कर्व आहे आणि हा आहे तो फक्त लोड कर्व आहे. लोड कर्व वरून काय कळतं आपल्याला, कुठे पीक पॉइंट आहे, कुठे बेस पॉइंट आहे, किती मॅक्झिमम कुठे आहे, मिनिमम कुठे आहे हे कळतं. पण लोड ड्युरेशन कर्व वरून तुम्हाला एक्झॅक्टली 24 अवर्स कसे यूज झाले, सगळ्यात आधी कुठे यूज झालं, सगळ्यात जास्त सगळ्यात हायेस्ट केव्हा यूज झालं, किती अवर्स साठी यूज झालं, ते ह्याच्यावरून पण कळते आणि ह्याच्यावरून पण कळते. पण सगळ्यात इझी ह्याच्यावरून कळतंय म्हणून लोड ड्युरेशन कर्व आपण प्लॉट करतो. तर आता मला पहिल्यांदा लोड कर्व प्लॉट करायचंय. मग तुम्ही लोड कर्व प्लॉट करण्यासाठी एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस प्लॉट केला. एक्स ऍक्सिस वर ऍज पर आवर काय लोड कर, तुम्ही एका ह्याच्यावर टाइम घेतला, एका ह्याच्यावर लोड घेतला, वाय वर लोड घेतला, एक्स वर टाइम घेतला. एक्स वर टाइम घ्या, मग तुम्ही कसंही घेऊ शकता बरं का. आता 6 8 आहे, मग तुम्ही दोन्ही पण घेऊ शकता, 0 इथे 2 घेऊ शकता, 4 6 इथे घेऊ शकता, 8 9 इथं 10 घेऊ शकता, कसंही तुमच्या कन्व्हिनियंटनी कसंही घेऊ शकता. मग 6 to 8 मला काय ड्रॉ करायचं आता, 20. 6 to 8 20. तर इथं 4 5 6, इथनं 6 आहे ऍक्च्युली, तर इथं 20 हे असं ऍक्च्युली. नंतर 20 to 4, आता 8 to 12, आता 8 बघा कुठे आहे, 8 इथं 8 आहे, 8 to 12, 8 to 12 हा 12 किती आहे, 8 to 12 40, मग 40 ला ड्रॉ केली इथपर्यंत. परत 12 to 16, 12 to 16, तर हे ड्रॉ केलं आपण. लोड कर्व अवघड नाही, फक्त लोड ड्युरेशन कर्व बघा. आता सगळ्यात हायएस्ट पॉईंट घ्यायचा, सगळ्यात हायएस्ट पॉईंट. आता सगळ्यात हायएस्ट पॉईंट कुठला आहे, सगळ्यात हायएस्ट पॉईंट कोणता आहे, किती मेगावॅट आहे, 60 मेगावॅट 60. सगळ्यात हायएस्ट आहे. मग मी पहिल्यांदा 60 घेणार, 60 प्लॉट केला. 60 प्लॉट केल्यानंतर 60 किती अवर्स साठी आहे, किती अवर्स साठी आहे, 12 ते 16, म्हणजे किती अवर्स झाले, 4. 4. परत 60 कुठे आहे का अजून, एकाच ठिकाणी तो पीक लोड झाला एकाच ठिकाणी, म्हणजे 4 अवर्स साठी मी ड्रॉ केला इथं, 4 अवर्स साठी. म्हणजे हा 60 मी इथून घेतला, 0 पासून 4 पर्यंत नेला, म्हणजे इथं संपला, ही दिसती का लाईन ही, तर 4 पर्यंत नेला. परत मी 50, 60 नंतर सगळ्यात कमी अजून काय आहे, 50 आहे. किती ते किती आहे, 20 to 24, म्हणजे किती अवर्स आहेत, 4 अवर्स. पुढचे 4 अवर्स मी ड्रॉ केले कितीला, 50 ला. इथं बघा 50 ची लाईन आहे, ही 50 ला. परत 40, नेक्स्ट आहे 50 नंतर कमी कुठला आहे, 40, मग मी 40 ला बघितलं, 40, मग 40 किती अवर्स साठी आहे, 8 ते 12 4 अवर्स साठी, म्हणून परत 4 अवर्स साठी मी 12 पर्यंत ड्रॉ केलं. आता 12 नंतर 20 20 20 तीन ठिकाणी आहे, मग किती किती अवर्स साठी आहे बघायचं, 6 to 8 किती अवर्स, 6 ते 7 ते 8 2 अवर्स. परत 20 किती, 16 ते 20 4 अवर्स, आणि 20 24 ते 6 मीन्स दिस इज फॉर 6 अवर्स, मीन्स 6 प्लस 4 प्लस 2 12 अवर्स साठी झालं. मीन्स 12 to 24 हे किती झालं, 12 अवर्स साठी किती वापरली आपण, किती वापरला लोड आपण, 20 मेगावॅट वापरली. कळते का हे, कळालं, कळालं का, Yes, ma'am. Yes, ma'am. मग आता आपल्याला काय करायचंय, त्यांनी काय विचारलं, नेक्स्ट प्लॉट द लोड कर. वी हॅव प्लॉट द लोड कर. नेक्स्ट लोड ड्युरेशन कर प्लॉट केला. ऑल्सो कॅल्क्युलेट एनर्जी जनरेटेड पर डे. मग मला काय करायचे, एनर्जी जनरेटेड पर डे काढायचे. तर हाऊ टू कॅल्क्युलेट एनर्जी जनरेटेड पर डे, एरिया इन किलोवॅट अंडर डेली लोड कर. हा जो काही एरिया आहे कुठला, हा डेली लोड करच्या अंडरचा, तर तो म्हणजे काय झाला, युनिट जनरेटेड पर डे. मग आता तो कसा काढायचा, आता किलोवॅट अवर्स आहे, किलोवॅट अवर्स, तर मग मी 10⁻³ बाजूला काढलं किलोवॅट मध्ये म्हणून, आणि खाली बाकी सगळं हे कशामध्ये, किलोवॅट मध्येच येणार आता, कारण की
हे सगळं कशामध्ये दिलंय? मेगावॅट मध्ये दिलंय. मग 20 मेगावॅट इंटू 8. बघा आता 20 इंटू 8. 8 कसं काय आलं? इथं पण चुकलं ह्यांचं. 20 इंटू किती पाहिजे? 12. सॉरी 12 कसं? 12 का? 40 इंटू 4. बघा आता 4 ते 12 किती? 4 अवर्स आहेत इथं. इथं किती आहेत? 4 अवर्स. इथं 4 अवर्स. इथं 4 अवर्स आणि इथं 6 अवर्स आहेत. हे अवर्स आहेत आपले. कुठले? हे वाले. हे अवर्स, 4 अवर्स, 4 अवर्स आणि 4 अवर्स आणि त्याचा लोड. पण आता इथं 20 ला किती दिलं चुकून ह्यांनी? 8 दिलंय. बरोबर आहे मॅम. 8 कसं? बरोबर आहे. इथले लास्ट 24 इंटू 6 तिथला 6 मॅडम आणि फर्स्ट जे 2 आवर्स घेतलेत त्याने ऍड केलेत. फर्स्ट 6 to 8 मधले 2 आवर्स आणि 24 to 6 मधील 6 आवर्स ते जे 8 केलेत. येस येस. एक मिनिट. 24 आणि 6 ह्याचे 6 अवर्स झाले. मग इथं लास्टला आता ह्या कर्व मध्ये बघा 24 to 6. ओके इकडं घेतले 6. 24 to 6 लास्टचं. ठीक आहे कळालं. बरं ठीक आहे. म्हणजे 8 अवर्स झाले. 20 इंटू 8 प्लस 40 इंटू 4. हे तर हे काय क्लिअर आहे. 40 इंटू 4, 60 इंटू 4, 20 इंटू 4 आणि 50 इंटू 4. तर किती येते मग बघायचं? 840 इंटू 10 रेस टू 3 किलोवॅट अवर. किती आली तुमची युनिट जनरेटेड पर डे? सिम्पली जो काही लोड आहे तो लोड इंटू नंबर ऑफ अवर्स करायचे. त्याची सगळ्यांची बेरीज म्हणजे तुमचे युनिट जनरेटेड पर डे आले. काय डाऊट ह्यामध्ये? हो मॅम. ओके. आता फक्त एक एक्झाम्पल म्हणून जस्ट ह्याचा लोड कर्व काढा. कशाचा? हो का? ह्याचा लोड ड्युरेशन कर्व काढा. हे जे दिले ना 0 to 6, 6 to 10, 10 to 12. ह्यामध्ये काय दिलंय? ड्रॉ द लोड कर्व. मग ह्याच्यामध्ये लोड ड्युरेशन कर्व काढा. ह्याचा लोड ड्युरेशन कर्व आणि त्याचा लगेचच व्हॉट्सअप करा. सगळे काढायचं आणि लगेच व्हॉट्सअप करायचं. मॅडम हा झाले की लोड ड्युरेशन कर्व कुठे काढला आपण ह्याचा? ओंकार नाही काढले मॅडम एक्झाम्पल मध्ये अगोदर. लोड ड्युरेशन कर्व येस ह्याचा? हो. बरं एक मिनिट. नाही हो, ह्याचा कुठे काढलाय मला कळेल ना. लोड कर्व आणि लोड ड्युरेशन कर्व आपण पहिल्यांदाच काढतोय ना आता. आधी कुठे एक्झाम्पल घेतलं? नव्हतं काढलं मॅडम. नाही काढला हो, मला आठवतंय. नाही काढला आपण ह्याचा लोड ड्युरेशन कर्व. एक्झाम्पल मध्ये पहिलाच आता आज एक्झाम्पल झालं आपलं लोड ड्युरेशन कर्व. काढा आणि मला पाठवा. अजून एकदा बरं काढा. मग अजून एकदा काढा जर ओंकार तुमच्याकडे असेल तर. कोण बोलतोय मला माहित नाही आता बरं का. मी आवाजावरनं कोण होता आता झालंय म्हटलेलं? नाहीतर मी एक तिसऱ्यालाच काहीतरी म्हणायची. आता बोलत होते कोण म्हणतंय झालंय? मी मॅडम धोत्रे. रोहित कुठे झालंय आपलं? हे नाही झालं मला. मॅडम ओंकार पाठवतो व्हॉट्सअपला. व्हॉट्सअपला पाठवलं? बरं बघते. व्हॉट्सअप मी कट केलं काय? ठीक आहे थांबा बघते. बरं बाकीचे काढा. बाकीच्यांनी नाही काढलेलं काढा आणि लगेच पाठवा जर असेल तुमच्याकडे. लोड ड्युरेशन कर्व ह्याच्यावरून. नाही आला अजून. हा रोहित ऐकतोय येस का मॅम. रोहित? आज जे तुम्ही पाठवलं ना तो काय झाला सांगा बरं? लोड करू. हा मग मी काय सांगितलं आता? मी काय सांगितलं आता? काय काढायला सांगितलं?
लोड ड्युरेशन करू. हा, मग हा आहे का लोड ड्युरेशन कर्व? नाही. मग लोड ड्युरेशन फक्त कर्व काढायचंय, बाकी एक्झाम्पल नाही सॉल्व्ह करायचं आपल्याला. एक्झाम्पल मधला कंटेंट घ्यायचा आणि लोड ड्युरेशन कर्व काढायचं. कळालं तुम्हाला? ओके. लगेच व्हॉट्सअप करायचं सगळ्यांनी आणि नाव लिहायचं खाली, मनाकडे नंबर सेव्ह नाही सगळ्यांचे. लोड कर्व आणि लोड ड्युरेशन कर्व मध्ये कन्फ्युज होऊ नका. लोड कर्व मध्ये साधा सिंपल जसा आहे तसा ड्रॉ करणे, आणि लोड ड्युरेशन कर्व म्हणजे डिसेंडिंग ऑर्डरनी ड्रॉ करणे. टू 6, 40, 50, 60, 70. सगळ्यात जास्त कुठला आहे? 70. 16 ते 20 4 आवर्ससाठी. परत 70 नंतर कोणता येईल? 60. हा फर्स्ट लाईफ. सेकंड 10 ते 12 2 आवर्ससाठी. परत 60 कुठे आहे का? नाही. परत आहे 50 3 नंबरला. थर्ड 6 ते 10 म्हणजे 6 ते 7 ते 8 ते 9 ते 10 4 आवर्स. 6 4 10 आणि अजून 50 आहे इथं, म्हणजे किती झालं? 12 ते 16 13 14 15 16. परत हा 4 आवर्स, म्हणजे टोटल किती आवर्स झाले? 8 आवर्स झाले. कशाचे? 50चे. आणि राहिला 40. इथले 4 आवर्स आणि इथले 6, हे 10 आवर्स झाले. हे 6 आणि हे 4 10. झाला का? बघा कुणाचा आलाय? माधुरी नाईकनवरे. पहिले 70 ओके 4 आवर्ससाठी बरोबर. नेक्स्ट 60 2 आवर्ससाठी 4 ते 6 करेक्ट. परत हा बरोबर आहे तुमचं. खाली त्याला हे कर, हा 24 ला खाली जॉईन करा की माधुरी. माधुरी काय तुमचं? नाईकनवरे आहेत का? ती लाईन आहे ना, लाईन लास्टची 24 ची, ती जॉईन करा की. ती पण कळाल ना कुठली लाईन? 24 आवर्सची व्हर्टिकल लाईन. नाव लिहायचं. 4 2 8 10 बरोबर. पवार निखिल. हा बरोबर. बरोबर आहे. निखिल पवार त्यांचा आला. बरोबर आहे. ट्वेंटी 4 आवर्स कम्प्लीट व्हायला पाहिजे.
2च आलेत आतापर्यंत. जाधव चुकले तुमचं. कोण कुठले जाधव आहेत हे? रेवणनाथ जाधव आहेत का पाठवलेला आता? हा बोला. काय चुकलं मॅडम? जाधव ना, जाधवनी पाठवला ना आता. 32 रोल नंबर. 32. कुणी पाठवले ते सांग. हा 1 मिनिट. हा थांबा, सांगते काय चुकलं ते. तुम्ही जॉईन कुणीकडे केला त्याला? जाधव दिसते का स्क्रीनवर? हे 4 नंतर येस मॅम. खाली 2 आणि परत ते तिकडे 2 कसं काय गेलं तुमचं 4 नंतर? इकडच्या साईडला यायला पाहिजे ना लाईन ती. इकडच्या साईडला परत वाढत गेला लोड. तिकडे कुठे गेला तुम्ही? बघा अजून एक मला तुम्हाला वाटलं दाखवते कोण. हा तुम्हाला काय वाटलं? बघा आता बरोबर आहे ते एक दाखवते मी. कुठं गेले? हवा हे दिसते का बघा. हे दिसते का बघा, ह्यांचं दिसतंय का जाधव? इकडं येस येस. सरळ लाईन, परत तुम्ही इकडच्या साईडला गेलात. मला वाटलं 2 माग नंतर जायचंय काही. माग का जायचंय? लोड आपण पुढे 24 आवर्स आहे ना, पुढे पुढे जायचं. तेच आवर्स परत कुठे वापरले आपण? ओके. ह्यांनी बघा किती छान काढले गवळी आजी. अजून कसं का होत नाही असं बाकीचं? ठीक आहे, बरोबर आहे. नेक्स्ट. बरोबर आहे. रोहित बरोबर आहे. अजय गवळी बरोबर आहे. वैष्णवी बरोबर आहे. ते लास्टची लाईन जॉईन केली ना तुम्ही? लास्टची पण म्हणजे ते कम्प्लीट करा की 24 ला खाली. ठीक आहे, नाही केली तर चालतं. हो का, ही लाईन कशी ड्रॉ, ही लाईन जी ड्रॉ केली ना, ही लाईन सगळ्यांनी हे करा ना, हे कम्प्लीट करा ना. अशी ही रेड लाईन दिसती का माझी? ही रेड लाईन ह्याच्यावरची ही कम्प्लीट करा. सगळ्यांचीच राहिली. इथपर्यंत सगळ्यांनी केलंय. हे असं असं इथपर्यंत असं केलंय आणि त्याच्यानंतर हे जॉईन करा ना खाली. अजून कोणी पाठवलं नाहीये? एवढ्या जणांनाच येते का? बाकी नाही कोणी पाठवलं? जेवढ्यांचे आले तेवढ्यांचीच आज अटेंडन्स लावणार.
ओके, बरोबर आहे, बरोबर आहे. नेक्स्ट अजून कोण? आहे, सॉरी कुणाचं स्कॅम झालं बरं. शिट, ते कोणी पाठवलं होतं? माझ्याकडे एक पॉइंटर आहे म्हणून माझ्या लाईन एक सरळ येत नाही. तुमच्या लाईन सरळ काय येत नाही तो कसं पण काढले. ठीक आहे. अजून कोण? 4-5 जणांनीच पाठवले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जणांनी पाठवले आता पण. 10 जणच प्रेझेंट आहेत म्हणजे क्लासमध्ये ऍक्च्युअल. बरोबर आहे का? 38 जण आहेत असे फक्त. आज खूपच जण कमी आहेत. ठीक आहे, कळालं सगळ्यांना? येस मॅम. नेक्स्ट आता एक लास्ट बीट राहिले आपलं, म्हणजे सेकंड चॅप्टर आपला संपतोय. ते लास्ट बीट आहे व्हेरिएबल लोड ऑन पॉवर प्लांट, पॉवर स्टेशन किंवा पॉवर प्लांट. व्हेरिएबल्स लोड ऑन पॉवर स्टेशन और पॉवर प्लांट, हे लास्ट बीट आपलं राहिले. तर व्हॉट इज मीन बाय व्हेरिएबल लोड? फर्स्ट, व्हॉट इज मीन बाय व्हेरिएबल लोड ऑन पॉवर स्टेशन? तर द लोड ऑन पॉवर स्टेशन व्हॅरीज फ्रॉम टाइम टू टाइम. आता पॉवर स्टेशन आहे म्हणजे त्याचा लोड जो आहे तो कॉन्स्टंट नसणार आहे. तो 4 वाजता कमी, 7 वाजता जास्त, म्हणजे व्हॅरी होणार आहे. टाइम टू टाइम तो काय होणार आहे? व्हॅरी होणार आहे. ड्यू टू अनसर्टन डिमांड्स ऑफ द कन्झ्युमर्स किंवा कस्टमर अँड इज नोन ॲज अ व्हेरिएबल लोड्स ऑन अ स्टेशन. व्हेरिएबल लोड का म्हणले? 2 टाइप्सचे ऍक्च्युअल लोड असतात. एक कॉन्स्टंट लोड असतो आणि एक व्हेरिएबल लोड असतो. ऍक्च्युअल कॉन्स्टंट लोड हा प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का? की एक 10 मेगावॅट आहे, तेवढीच मी एनर्जी आज वापरणार, त्याच्यापेक्षा जास्त वापरणार नाही आणि थ्रू आउट द डे 10 मेगावॅटच वापरणार, असं होईल का? आपली एनर्जी, आपलं जे काय आपण डेली रुटीन आहे त्याच्यामध्ये आपलं व्हॅरी होतोय लोड, तो काय आपण कॉन्स्टंट ठेवू शकत नाही आणि प्रॅक्टिकली ते कसं आहे? इम्पॉसिबल आहे. सो वी आर युजिंग व्हेरिएबल लोड because of uncertain demands of the consumer. We are using the variable load. Actually, or practically, it's not possible to use the constant load or fixed load. So the load on power station varies from time to time due to the uncertain demands of the consumer, and it's known as a variable load on the station. Mata, variable loads on station. आपण त्याला म्हटलं की व्हेरिएबल लोड ऑन द स्टेशन टाइम टू टाइम बदलतो. बट अ पॉवर स्टेशन इज डिझाइन्ड, हे पॉवर स्टेशन कशासाठी डिझाईन केलेले असतात? तर द लोड रिक्वायरमेंट ऑफ द कन्झ्युमर, जी काय लोड आहे, रिक्वायरमेंट आहे कन्झ्युमरची, ती फुलफिल करण्यासाठी आपण काय करतो? अ पॉवर स्टेशन इज डिझाइन टू द लोड रिक्वायरमेंट्स ऑफ द कन्झ्युमर किंवा कस्टमर. अँड आयडियल लोड ऑफ द स्टेशन फ्रॉम point of the equipment needed a operating routine would be the constant magnitude and steadily duration. But steady load जो आहे किंवा एक फिक्स्ड लोड जो आहे तो नेव्हर पॉसिबल इन ऍक्च्युअल सिच्युएशन. म्हणजे 10 मेगावॅटच मी ठेवणार थ्रू आउट द डे, हे ऍक्च्युअली प्रॅक्टिकली इट इज नॉट पॉसिबल. बट द कंझ्युमर रिक्वायर्ड देअर स्मॉल और लार्ज ब्लॉक ऑफ पॉवर अकॉर्डिंग टू द डिफरंट ऍक्टिव्हिटीज. म्हणजे मला सपोज हीटर चालू करायचं तर त्यावेळी मी हीटर चालू करणार, पण त्यावेळी तुमचं मे बी फॅन ऑफ असतील. सपोज आता दुपारी मला फॅन चालू करायचा आहे, मग त्यावेळी सकाळी आपण एकदा आंघोळ केल्यानंतर हीटर ऑफ असतील तुमचे. इट्स डिपेंड्स ऑन द टाइम. सो व्हॉट इज द ऍक्च्युअल इफेक्ट ऑफ व्हेरिएबल लोड ऑन पॉवर प्लांट डिझाईन ऑपरेशन? काय इफेक्ट ऑफ व्हेरिएबल लोड? तर इफेक्ट ऑफ व्हेरिएबल लोड इज, बघा, what is the effect of variable load on power plant design and operation? काय व्हेरिएबल लोड पॉवर प्लांट डिझाईन वर त्याचा इफेक्ट काय होतो? तर फर्स्ट इफेक्ट काय लागणार आहे आपल्याला? नीड ऑफ ऍडिशनल इक्विपमेंट. बघा, आता थर्मल पॉवर प्लांट घ्या, त्यामध्ये तुम्हाला काय लागेल? सपोज एक रॉ मटेरियल कोल लागेल किंवा वॉटर लागेल किंवा एअर लागेल. हे तिन्ही गोष्टी लागतात. एअर लागेल, कोल लागेल, वॉटर लागेल. मग हे रॉ मटेरियल जर मला काय करायचंय,
10 मेगावॅट माझी दिवसाची एनर्जी रोज यूज करते मी, पण मला आता ती 50 मेगावॅट वापरायची. मग त्यासाठी काय लागणार मला? ऍडिशनल काय लागणार? अजून ऍडिशनल वॉटर लागणार, ऍडिशनल कोल लागणार, ऍडिशनल एअर लागणार. मग मला काय करावं लागतं त्यासाठी? नीड ऑफ ऍडिशनल इक्विपमेंट लागते. नीड ऑफ ऍडिशनल इक्विपमेंट म्हणजे इफेक्ट ऑफ व्हेरिएबल लोड्स ऑन पॉवर प्लांट डिझाईन अँड ऑपरेशन. सहजासहजी होणार आहे का तुमचं? मला जर 50 मेगावॅट लोड वापरायचं म्हटलं मी, तर इट इज पॉसिबल, म्हणजे लगेच पॉसिबल आहे का आपल्याला? नाही. त्यासाठी काय लागेल? नीड ऑफ ऍडिशनल इक्विपमेंट. सो इन दॅट द व्हेरिएबल लोड of a power station necessary having a additional equipment. For example, consider a steam power station. Consider करा steam power plant आहे, त्याच्यामध्ये air, coal and water are the raw material for this plant. In order to produce the variable power, supply of this material will be required to the varied correspondingly. म्हणजे जो काही लोड आहे तो मला जर वाढवायचा असेल तर ऑटोमॅटिकली एअर, कोल आणि वॉटर मला काय करावं लागणार आहे? वाढवावं लागणार आहे. म्हणजे जसं तुमचं व्हेरिएबल होते त्या अकॉर्डिंगली तुम्हाला काय करावं लागणार आहे? बाकीचं सगळं वाढवावं लागणार. हे काय झालं? नीड ऑफ ऍडिशनल इक्विपमेंट. आता त्यामध्येच फॉर इन्स्टंट इफ द पॉवर डिमांड ऑन द प्लांट इन्क्रीजेस इट मस्ट बी फॉलोड बाय द increased flow of coal, air, water to the boiler in order to meet the increased demand. increased demand म्हणजे एखाद्या कंझ्युमरची सपोज जर एक 100 मेगावॅटचा एखादा प्लांट आहे आणि मला इन्स्टंटली सांगितलं की वी हॅव टू इन्क्रीज द लोड डिमांड, तर त्यावेळी काय करायचंय मला? फॉर द इन्स्टंट इफ द पॉवर डिमांड ऑन द प्लांट इन्क्रीजेस इट मस्ट बी फॉलोड बाय द इन्क्रीज द फ्लो ऑफ कोल. जो काही फ्लो आहे कोलचा तो मला जास्त करावा लागेल. जो काही फ्लो आहे एअरचा, वॉटरचा तो मला बॉयलरला वाढवावा लागेल. तरच माझी काय वाढणार आहे? तुमची काय वाढणार आहे? जी काही पॉवर प्लांटची कपॅसिटी आहे किंवा जी काही पॉवर प्लांटची लोड आहे तो काय होणार आहे? वाढणार आहे. अँड देअरफॉर ऍडिशनल इक्विपमेंट हॅज टू बी इन्स्टॉल्ड टू अकॉम्प्लिश दिस जॉब. म्हणजे हे जर फुलफिल करायचं असेल तर मला ऍडिशनल जे काय इक्विपमेंट आहे ते वापरावे लागणार आहे. दिस इज द फर्स्ट इफेक्ट ऑफ व्हेरिएबल लोड्स ऑन द पॉवर प्लांट. सेकंड इज द इन्क्रीज इन प्रोडक्शन कॉस्ट. इन्क्रीज प्रोडक्शन कॉस्ट. जी काय प्रोडक्शन कॉस्ट होती ती इन्क्रीज होती. तर का? तर द व्हेरिएबल लोड ऑन पॉवर प्लांट इन्क्रीजेस द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. आता मला ह्याचा व्हेरिएबल लोड जर सपोज वाढवायचा असेल तर ऑटोमॅटिकली त्याची इलेक्ट्रिकल कॉस्ट कशी असणार आहे? ती पण वाढणार आहे. अँड अल्टरनेटर ऑपरेट्स अँड अ मॅक्झिमम इफिशियन्सी नियर इट्स रेटेड कॅपॅसिटी. आता अल्टरनेटर यूज करतो. अल्टरनेटर माहिती आहेत का कुणाला? मेकॅनिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करायचं काम कोण करतं? अल्टरनेटर. तर अल्टरनेटर ऑपरेट्स ऍट मॅक्झिमम इफिशियन्सी नियर इट्स रेटेड कॅपॅसिटी. And if a single alternator is used, it will have poor efficiency during periods of light load on a plant. मग आपण सिंगल अल्टरनेटर सपोज वापरला तर इफिशियन्सी कशी होणार आहे? तुमची कमी होणार आहे. ज्यावेळी तुमचा लोड कमी असेल त्यावेळी तुमची इफिशियन्सी पण काय होणार आहे? कमी होणार आहे. देअरफॉर in actual practice a number of alternator of different capacities are installed so that the most of the number of generating units increases the initial cost per kilowatt of the plant capacity as well as floor area required. This leads to increase in production cost of the energy. म्हणून आपण काय करतो? डिफरंट टाइप्स ऑफ डिफरंट हे वापरतो आपण काय? अल्टरनेटर्स ऑफ डिफरंट कॅपॅसिटीज आपण काय करतो? इन्स्टॉल करतो. करताना सिंगल अल्टरनेटर आपण यूज करत नाही का? तर त्याची इफिशियन्सी जी आहे ती पुअर असते. नेक्स्ट, in all variable loads major problem is the generator must be able to take varying load as quick as possible without changing voltage and frequency. तर आपण व्हेरिएबल लोड प्रॉब्लेम, मेजर प्रॉब्लेम काय? तर जनरेटर जो आहे त्याला त्याची जे काय लोड व्हॅरी होतोय तर त्यांनी काय केलं पाहिजे? तो लोड व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी चेंज न करता तो लोड काय केला पाहिजे? त्यांनी घेतला पाहिजे. बट इट इन ऑल व्हेरिएबल लोड्स मेजर प्रॉब्लेम इज दॅट द जनरेटर मस्ट बी एबल टू टेक व्हॅरिंग लोड. जो काही लोड व्हॅरी होतोय तो ऍज क्विक ऍज पॉसिबल त्यांनी विदाउट चेंजिंग द व्होल्टेज अँड फ्रिक्वेन्सी ते
त्यांना घेता आलं पाहिजे. कुणाला? जनरेटरला. नेक्स्ट, when the load on generator increases, the first effect is slow down the rotor and prime mover and therefore the reduce the frequency. आपण ज्यावेळी लोड जनरेट करतो त्यावेळी काय होतंय, पहिल्यांदा इफेक्ट स्लो डाऊन का होतंय, ह्याचं रिझन इथं दिलेलं आहे. इन ऑल व्हेरिएबल लोड प्रॉब्लेम द मेजर. ह्याचं रिझन काय आहे, तर ऍक्च्युली जो काही लोड घेतो जनरेटर, तर इन्क्रीज द फर्स्ट इफेक्ट इज स्लो डाऊन अँड द रोटर अँड प्राइम मूवर अँड देअरफॉर इट रिड्यूस द फ्रिक्वेन्सी. त्याची रिड्यूस का होती फ्रिक्वेन्सी, तर जनरेटरचे जे काय रोटेशन आहे ते इन्क्रीज झाल्यामुळे काय होते, स्लो डाऊन द रोटरचे जे काय आरपीएम आहेत किंवा जी काय फिरण्याची कॅपॅसिटी आहे ती स्लो डाऊन झाल्यामुळे काय होते, प्राइम मूवर आणि देअरफॉर द रिड्यूस द फ्रिक्वेन्सी रिड्यूस करायचं ते, त्यामुळे त्याची फ्रिक्वेन्सी रिड्यूस होती. मग फ्रिक्वेन्सी स्टेबल राहावी म्हणून आपण स्टॅबिलायझर्स वी आर युझिंग द स्टॅबिलायझर फॉर मेंटेनिंग द फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट. And the design of thermal plants for variable loads is always more difficult than the diesel and hydraulic plants. It is always desirable to allow the thermal plant to operate as base load plant. आता बघा, a design of thermal plant for variable loads is always more difficult म्हणजे काय, आता थर्मल पॉवर प्लांट मध्ये आपल्याला बघितलं कोल लागतो, वॉटर लागते, एअर लागते, तर ती आपल्याला लगेच म्हणजे लोड वाढवायचा असेल तर लगेच मिळते का, रॉ मटेरियल नाही, ते आपल्याला परचेस करावं लागते. पण सपोज डिझेल और हायड्रोलिक प्लांट, आता डिझेल पॉवर प्लांट म्हणजे आपल्या एका गाडीचं एक्झाम्पल घ्या, डिझेलवर चालणारी एखादी गाडी, तर त्याला लोड म्हणजे काय आहे, डिझेलच्या गाडीचा लोड म्हणजे काय आहे ऍक्च्युअल, तर एखादं चढायला लागली आपण तर ऍक्सेलरेटरने आपलं काम होतं. आपण ऍक्सेलरेटर जास्त वाढवला की तुमचं डिझेल जे काय गाडी आहे ते पुढे मूव्ह होती. ऍक्सेलरेटर कमी दाबला म्हणजे ऍक्सेलरेटर तुम्ही जास्त हे केला नाही तर तुमची गाडी अजून माघारी उतरायला येते, म्हणजे माघारी तुमची गाडी रिटर्न जाते. तर ओनली त्याच्यामध्ये काय काम आहे एनर्जीचं किंवा लोडचं, फक्त ऍक्सेलरेटर तुम्हाला जास्त वाढवायचं. म्हणजे इट इज फॉर एक्झाम्पल मी दिलं डिझेलचं, तर त्याच्यामध्ये ऍज कम्पेअर टू डिझेल थर्मल पॉवर प्लांट मध्ये लगेच ते पॉसिबल होत नाही. आणि जे काय आहे ते टू अलाउ द थर्मल प्लांट टू ऑपरेट ऍज बेस लोड प्लांट. बेस लोड प्लांट म्हणजे काय, आपण ते नेक्स्ट आता चॅप्टर मध्ये बघणार आहे. बेस लोड प्लांट, पीक लोड प्लांट. तर बेस लोड प्लांट म्हणजे सगळ्यात जास्त कमीत कमी जी काही कॅपॅसिटी आहे तुमची इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी प्लांटची, त्याला बेस लोड प्लांट म्हणतो. तर दिस इज अबाउट द इफेक्ट्स ऑफ variable loads on power station. Effects of variable load on power station. आणि हे आहे ते variable loads on power station सांगितलं. The load on power station varies from time to time due to uncertain demands of the consumer and it is known as variable load of the station. This is nothing but variable loads of power station. कळालं का? हे काही नसते थेरी, त्याच्यामध्ये फक्त एवढं लक्षात ठेवा की लोड हा आपण व्हेरिएबल लोडच वापरतो आणि त्याचे इफेक्ट दोन आहेत. नीड ऑफ ऍडिशनल इक्विपमेंट फर्स्ट आहे आणि सेकंड इन्क्रीज इन प्रोडक्शन कॉस्ट. आपण सगळंच इन्क्रीज करणार ह्यामध्ये. लोड इन्क्रीज करायचे तर मला सगळे इक्विपमेंट इन्क्रीज करावे लागतात. इलेक्ट्रिक जी काय आपण वापरतोय इलेक्ट्रिसिटी, त्याची चार्ज आपण काय करणार, त्याचे चार्ज पण वाढणार. म्हणजे ओव्हरऑल इन्क्रीज इन प्रोडक्शन कॉस्ट तुमची काय होणार आहे, वाढणार आहे. कळालं हे? कळालं का हे? हॅलो. येस मॅडम. येस. तर हे झालं कशाशी रिलेटेड. हा चॅप्टर आपला सेकंड चॅप्टर इथे संपतो. हे झालं व्हेरिएबल लोड ऑन पॉवर स्टेशन आणि इफेक्ट त्याचे. तर आता नेक्स्ट इज इफेक्ट्स, नीड ऑफ ऍडिशनल इक्विपमेंट आणि इन्क्रीज इन प्रोडक्शन कॉस्ट. हे दोन आहेत. ओके, एक मिनिट. ठीक आहे, इथे आपलं चॅप्टर संपतो. नेक्स्ट लेक्चरला आपण तिसरा चॅप्टर चालू करू. त्याच्या आधी काय करायचंय मला, रेफरल स्कीम तुमची जी आहे, रेफरल स्कीम. तर रेफरल स्कीम बद्दल सांगायचंय मला. तर referral.swary.ac.in. स्टॉप.